चंद्रपूर जिल्ह्यात वाढत चाललेली गुंडगिरी आता पोलिसांच्या जीवावर बेतली आहे। चंद्रपुरात मध्यरात्री गुंडांनी थेट आता पोलिसांवर हल्ला केलाय। पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण यांची हत्या करण्यात आली। त्यामध्ये एक पोलीस जखमी सुद्धा झालाय। बारमध्ये झालेल्या वादानंतर पोलिसांवर चाकूने सपासप वार करण्यात आले। पठाणपुरा गेट परिसरातील पॅराडाईज बारमध्ये ही घटना घडली। कायद्याचे रक्षक करणाऱ्या पोलिसांची हत्या झाल्याने मात्र आता खळबळ उडालेली आहे। पठाणपुरा गेट परिसरातील पॅराडाईज बारमध्ये ही घटना घडली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल असोटकर आपल्या सोबत जोडले। तर राहुल, चंद्रपूर जिल्ह्यात वाढत चालली गुंडगिरी थेट आता पोलिसांच्या जीवावर बेतलेली आहे। समाजाचं रक्षण करणाऱ्यांचाच आता जीव धोक्यात आलेला आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच कारण मध्यरात्री ही घडलेली घटना आहे। पठाणपुरा जो परिसर आहे शहरातील हा अवैध धंद्यासाठी प्रसिद्ध आहे। त्या ठिकाणी पॅराडाईज बारमध्ये दोन पोलीस कर्मचारी हे बसले होते। त्यात दिलीप चव्हाण आणि समीर चापले यांचा वाद एक तिथल्या त्या बारमध्ये उपस्थित असलेल्या युवकासोबत झाला। काही हाणामारी झाली अशी माहिती आहे। त्यानंतर त्या युवकाने आपल्या काही साथीदारांना बोलावलं आणि त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवरती सपासप चाकूने वार केले। त्यात जे कर्मचारी आहे पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण यांचा मृत्यू झालेला आहे, तर समीर चापले हा गंभीर जखमी झालेला आहे। गेल्या काही दिवसापासून चंद्रपुरात वाढत चाललेली गुन्हेगारी आणि त्या गुन्हेगारांचं वाढत चाललेलं मनोबल आज आता पोलिसांच्या जीवावर उठलेलं आहे। आणि या परिसरामध्ये पोलिसांवरतीच हल्ला झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार जो मुख्य आरोपी आहे ज्यांनी हा हल्ला केलेला आहे त्यांनी मध्यरात्री पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे। मात्र पोलिसांकडून अजूनही दुजोरा मिळालेला नाही आहे। मात्र आपल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सरेंडर केलेलं आहे। परत एका आरोपीने सुद्धा सरेंडर केलेलं आहे। हे 4 ते 5 युवक होते ज्यांनी हा हल्ला केलेला आहे। मात्र हा हल्ला नेमका झाला हा फक्त तात्पुरता वाद होता का जुनं काही वैमनस्य होतं हा आता तपास पोलीस करत आहे। अगदी राहुल, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।